नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये BMS BHMSच्या 15% AIQ कोट्याच्या संदर्भाने रजिस्ट्रेशन प्रक्रिया 22 तारखेपासून 24 तारखेपर्यंत राबवण्यात आली. या राऊंडमध्ये अनेक विद्यार्थी नव्यानं रजिस्टर्ड झालेले असतील. अर्थात अगोदर रजिस्ट्रेशन केलेल्या मुलांना परत रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नव्हती. आता पहिल्या राऊंडमध्ये रजिस्टर झाले आणि नवीन राऊंडमध्ये रजिस्टर झाले म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये रजिस्टर झालेल्या विद्यार्थ्यांची कॉमन मेरिट लिस्ट ही CT सेलच्या वेबसाईटवर पब्लिश होईल. यानंतर जे विद्यार्थी या दुसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंगला जाऊ इच्छितात यांची चॉईस फिलिंगची प्रक्रिया 29 सप्टेंबरपासून 1 ऑक्टोबरपर्यंत होणार आहे. सो पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये रजिस्टर्ड झालेले जे विद्यार्थी कॉमनली ज्यांना ॲडमिशन मिळालेलं नाही आहे किंवा पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलं, ॲडमिशन मिळालं परंतु फ्री एक्झिट घेतलेली आहे, असे मुलं या दुसऱ्या राऊंडमध्ये त्या ठिकाणी भाग घेऊ शकतात. चॉईस फिलिंगची डेट असणार आहे 29 सप्टेंबरपासून 1 ऑक्टोबरपर्यंत. दुसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन प्रक्रियेत जात असताना तेच कॉलेजेस आपण टाकावे ज्या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन घेण्याची तयारी आहे. कारण 15% AIQ कोट्यामध्ये रजिस्ट्रेशन करत असताना आपण 2,000 रुपये रजिस्ट्रेशन फीस आणि 50,000 रुपये डिपॉझिट भरलेले आहेत. जर दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळालं आणि जर आपण त्या ठिकाणी रिपोर्ट केलं नाही किंवा ॲडमिशन घेतलं नाही तर आपलं डिपॉझिट जप्त होऊ शकतं. सो सर्व विद्यार्थी व पालकांनी चॉईस फिलिंग करत असताना ही काळजी नक्की घ्यावी. ज्या ठिकाणी जायचं आहे तेच कॉलेजेस आपण या दुसऱ्या राऊंडमध्ये भरावेत. 15% कोट्याची चॉईस फिलिंगची प्रक्रिया जी तर 29 सप्टेंबरपासून 1 ऑक्टोबरपर्यंत असेल याची परत एकदा आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. थँक्यू.